ते माणूस काय करते, नवीन धंदा केलं, हम्म. चला 80 रुपयांनी चाललंय, तिथं विकू तिथं विकू. हम्म. हे नुकसान जाण्याचं कारण जे हेच आहेत. हम्म. छोटे छोटे कारण जर शोधले आपण, तुम्ही जे म्हणला कंपनी, मी धंदा म्हणून हिसाब करत नाही, मी धंदा हम्म. कंपनी सारखं मी धंदा करतो. बरं. कंपनीमध्ये काय आपल्याला चुकलं तर हुकतंय हम्म. ते करतो. हम्म. मग हे जे काय करायचं माहिती आहे का, आता दूध आपल्याला विकायचे, हम्म. तर असं 80 रुपये लिटर विकण्यापेक्षा आपण फिक्स करायचं, ह्याचं दूध आपल्याला विकावं, शिल्लक नाही राहिलं पाहिजे. हम्म. थोडं थोडं म्हशी कसं आहे, 10 म्हशी घ्या, त्याला चांगली व्यवस्था करा, चांगलं शेड बांधा, हम्म. तरच दूध देतील ना ते. नाही तर तुम्ही चिखलात खड्ड्यात जर ठेवलं त्यांना नेऊन, तर दूध कसं देणार आहे? तर आता हे दूध व्यवसाय आहे, नेमकं तुम्हाला करायची कल्पना कशी सुचली दूध व्यवसायाची सुरुवात करायची? सुरुवात तर पहिलं मी एक म्हशीपासून केलं होतं. तर आता सर एकूण तुमच्याकडे किती जनावर आहात? तर एकूण माझ्यापाशी टोटल बारके मोठे 80-90 आहेत. 2 लाख रुपये कर्ज देखील कोण देत नव्हतं, रस्ते करून द्यावं म्हणलं होतं. हो. मग बँकेकडे गेलो, ते बँकेनं म्हणजे नाही, प्लॉट पाहिजे, प्लॉट मॉर्गेजसाठी पाहिजे. तर मॉर्गेजसाठी आपल्याकडे प्लॉटच नव्हतं, कुठून द्यायचं? मग मी म्हणलं बाबा सोडून द्या, ना चक्कर बँकेचं सोडून द्यायचा, आपण मेहनतीनं उभं राहायचं. मग ते जे फायनान्सवाल्याकडे गेलो साधारण, त्याने 20,000 रुपये मला पाहिजे म्हणलं. 20,000 रुपये घेतले, एका उदार म्हैस घेतली, एका व्यापाऱ्याकडून 20,000 रुपयानंतर पुन्हा ही सुरुवात चालू केली. आणि आता तुम्ही सांगितलं की जे बँक तुम्हाला कर्ज 2 लाख रुपये द्यायला, म्हणजे जे बँकनं तुम्हाला कर्ज दिलं नव्हते ते आज 2 कोटी देखील 2 कोटी रुपये देते मला कर्ज. आता सध्या कर्ज 2 कोटी रुपये घ्या म्हणते ते. माझी सीसी आहे त्या बँकेची, 20 लाखाची सीसी आहे. बरं. 2 लाख रुपये दिले नाही त्या बँकेनं. आज त्यांनी म्हणाले वाढवा 2 कोटी रुपये, 1 कोटी टर्म लोन, 1 कोटी सीसी घ्या म्हणते. बरं. मग त्याच्यामध्ये मुख्यतः कुठल्या कुठल्या जातीचे जनावर आहेत मला सांग? मुर्रा आणि आपलं साधारण मिक्स मध्ये पण आहेत काही, आणि मुर्रा पण आहेत. टोटल हे पूर्ण मुर्रा आहे, इकडे हरियाणा म्हणून आलेले इथे, आणि हे जे आहे ते गावरांमध्ये मिक्स मध्ये आहे. तर जाफराबादी वगैरे तुमच्याकडे नाही, जाफराबादी नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला मुर्रा आणि गावरांमध्ये कुठलं ब्रीड चांगलं वाटते? नाही, मुर्रा चांगला आहे ना आपलं, असं का दूध जास्त दिवस दूध देते. गावरान पण आहेत चांगले, म्हणजे आता हे पहिलं निवडून राहिलेलेच आहेत, ह्याच्याबरोबर दूध देते गावरान पण. तर हे म्हशी खरेदी करताना कुठून म्हशी खरेदी केल्या तुम्ही? मी बाजारमधून पण केलेले आहेत काही, असंच घरगुती पण केलेले आहेत, बाजारमध्ये केलेले आहेत, पुन्हा हे 1 लॉट हरियाणामधून 10 म्हशी आणलेले आहेत. तर तुम्हाला हरियाणा मधल्या म्हशी आणि आपल्या इकडल्या म्हशी याच्यामध्ये काय फरक कशा पद्धतीने जाणवतो? फरक असं काही नाही, असं दोन्ही पण असं कसं आपल्यापाशी आपल्या इथल्या पण चांगल्या घेतल्या तर ते चांगलं दूध देऊ शकतात, आणि हरियाणाच्या बी तिकडून जर चांगल्या आणल्या तर चांगल्या दूध देऊ शकतात. नाहीतर ते तिकडून जे खराब लॉट लागला तर किंमत जास्त जाते तिकडे. आपल्या इथे किंमत कमी मिळते ना आपल्याला म्हशी. तर हरियाणामध्ये आणलेल्या इथं कुठला लॉट आहे, कुठल्या म्हशी? काय हरियाणा मधलं संपूर्ण हरियाणाचे लॉट? पूर्ण हरियाणा. बरं, हे काय किमतीला पडले मला सांगा म्हशी? आता हरियाणाचं पूर्ण आपल्याला 1.5 लाख रुपये, 1,30,000, 1,20,000च्या पुढेच पडलेले आहे, म्हणजे येण्यासहित आपल्याला 31च्या पुढे पडलेले आहे. बरं. आणि इकडला आपला गावरान जे आहे ते 1 लाख, 1,10,000, 1,20,000, म्हणजे इथं कमी किमतीमध्ये मिळते आपल्याला, पण तेवढंच दूध आहे त्यांचं पण. तुम्ही चांगल्या दुधाच्या म्हशी, चांगल्या क्वालिटीच्या म्हशी निवडत असताना त्याची काय स्ट्रॅटेजी असते, किंवा कशा पद्धतीने म्हशी ओळखायच्या? म्हशी कसं आहे, त्याचं स्ट्रक्चर आपलं चमडी पातळ असली पाहिजे, भाग पुट्ट्यात चांगल्या असल्या पाहिजे, सडामध्ये 4 सड समान असले पाहिजेत, कास चांगली असली पाहिजे, शेपूट वगैरे त्याचं पातळ असलं पाहिजे, पुढून असं निमुळती असली पाहिजे म्हैस. तर हरियाणाकडून तुम्ही म्हशी खरेदी केल्यानंतर खूप लोकांना शंका वाटते की हरियाणातून म्हशीकडे आणल्यानंतर सेट व्हायला खूप प्रॉब्लेम देतात, त्यांना आजार येतात. तर तुमचा अनुभव कशा पद्धतीने? नाही, काही नाही, आजार वगैरे काही नाही त्याला. कसं आहे माहिती आहे का, त्याला चारा वगैरे जर व्यवस्थित दिलो आपण, टाइम टू टाइम चारा दिलो, आजारी पडत नाही, काहीच होत नाही त्याला. तर चाऱ्याचा विषय निघाला आपला, तर दिवसाचं तुमचं वेळापत्रक कसं आहे, किती टाइम चारा देता? मी 2च टाइम चारा देतो, सकाळी 3 वाजता आणि संध्याकाळी 3 वाजता. बरं. सकाळी दिनचर्या किती 3 वाजता, संध्याकाळी म्हणजे आपलं पहाटे 3 वाजता चालू होते माझं शेड. सुरुवातीला कशा पद्धतीने काम चालू होते? सुरुवातीला काय काम करता? सुरुवातीला चारा देणे, पुन्हा नंतर चारा दिल्यानंतर थोडं चारा खाऊन जनावर हे झाले की दूध चालू करणे, दूध काढणे, त्याच्यावर चाऱ्यावर चंदी टाकणे, चंदीच्या नंतर थोडं वेळ झाला की 5 वाजता दूध चालू करणे. तर एका म्हशीला काय म्हणजे किती किलो वगैरे देतात त्याच्यामध्ये? एक चांगल्या दुधाच्या म्हशीला मी 6 किलो फीड देतो एका म्हशीला. म्हणजे हिरवा चारा किती देतात त्याच्यात? हिरवा चारा 31 किलो समजा मिळून मिक्स करून 31 किलो एका टायमाला हिरवा आणि सुका दोन्ही चारा. या ठिकाणी तुमचं म्हणजे सर्व हिरवा आणि सुका मिक्स केलं मिक्स करून जाते. बरं. पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स, ऊस मिक्स आला ह्याच्यामध्ये, पुन्हा नंतर कडबा मिक्स आला, गुळी मिक्स आलं,
पूर्ण आता असे जर सध्या तुम्ही- याच्यामध्ये हिरवा चारा मध्ये ऊस आहे, नेपियर हा, आहे, नेपियर आणि आहे. याच्यामध्ये आता नंतर सुका चारा तुम्ही मिक्स करणार का? नाही, पूर्णच मिक्स आहे ह्याच्यामध्ये. आता सगळं मिक्स केलेलं आहे का? मिक्सच आहे ह्याच्यामध्ये. बरं, करतानाच मी ते करतो ते. म्हणजे याला थोडक्यात TMR पद्धत वगैरे म्हणतात. हा, भेळच करायची त्याची. हम्म. भेळ करून दिली तरच चांगलं आहे. कारण कसं आहे, हा. असं एकाला जर सुका चारा आणि एकाला हे द्यायचं आहे ना, एक हम्म. कुटी करत करतच काय करायचं, थर गुळ्याचा थर मारायचं, ह्याचा थर मारायचं, थर मारायचे मध्ये हम्म. आणि मिक्स करून टाकायचं चलतीवरच. बरं, म्हणजे संपूर्ण मिक्स राशन त्या ठिकाणी गेलं हा, पाहिजे, मिक्स जनावराला राशन गेलं पौष्टिक पद्धत. कंबाईन म्हणजे हिरवा आणि सुका चारा मिक्स देण्यामुळे काय फायदे होतात आणि एकच चारा शेतकऱ्यांनी का दिला नाही पाहिजे? नाही नाही, कसं आहे माहिती आहे का, सुका चारा आहे पाहिजेच त्याला. सुका चारा जर असेल, डायजेशन भरपूर चांगलं होतं त्याचं. जनावराची तब्येत चांगली राहते त्याच्यामध्ये. तर सुपर नेपियर किंवा गजरा वापरत असताना खूप लोकांना कॅल्शियम डिफिशियन्सीचा देखील प्रॉब्लेम येतो असं म्हणतात. तर तुम्हाला त्याचा कसा अनुभव राहिलेला आहे? नाही, चारा वगैरे जर असेल, तुम्ही पूर्ण जर वैरण वगैरे चांगली देत असेल, वाळलेली सुकी वगैरे समजा मिक्स करून जर देत असेल, तर काही त्याचा डिफरन्स येत नाही, काही नाही येत नाही त्याचे. आणि ते मिक्स मॅग्नेट वापरतोच मी वरून. आपलं मिक्स मॅग्नेटन 100 ग्राम 50 ग्राम टायमाला देतो. तर खाद्याचं प्रमाण कसं आहे? जे खुराक आपण दिला जातो त्या खुराकामध्ये तुम्ही काय काय देता? किती एका म्हशीला किती प्रमाण आहे? एका म्हशीला 6 किलो देतो मी दुधाची. म्हशीला एका म्हशीसाठी आपण कुठले कुठले घटक खात याच्यामध्ये? हे सरकी पेंड आहे, हा, पुन्हा हे गहू, आपलं गहू भुसा आहे, हा, हे हरभरा चुन्नी आहे, हा, हे गोळी पेंड आहे, हा. आणि मका चुन्नी पण आहे, ते फोडलं नाही होतं. हे 5 मिक्स करून देतो आपण ते सगळं. 5 मिक्स देता. हम्म. तर एका म्हशीसाठी 6 किलोचं प्रमाण तुम्ही 6 किलो ते 10 लिटरच्या पुढल्या म्हशीला, 10-12 लिटरच्या पुढल्या म्हशीला, हं. आणि 10च्या मधल्या जे आहेत पार्ट्या झालेल्या आहेत त्यांना कमी देतो. हं. त्याच्या हिशोबानं हं. मिक्स करून देतो. तर काही लोक बार्ली देखील वापरतात. सर तुम्ही बार्ली वगैरे वापरले का? अनुभव घेतले का त्याचा? नाही, बार्ली वापरले ना. बार्ली जास्त वापरलं तर कसं आहे, तेवढं काही हे जनावराला कसं आहे, ते गाभण वगैरे जायला हे होते, परेशानी होते. त्यासाठी बार्ली 20% जनावराला चांगली आहे. फक्त 20% आपल्या फीड मध्ये 20% मिक्स करायची फक्त. 1-1 किलो सकाळी, 1 किलो संध्याकाळी 1 किलो. बरं, जे तुम्ही शेड निर्माण केलं आहे खूप छान, म्हणजे व्हेंटिलेशन मध्ये शेड दिसू लागलाय. हे कधी तुम्ही शेड बांधकाम केलेलं आहे? 5 वर्ष झालं मला. 4-5 वर्ष झालं. 5 वर्ष चालू असेल. 5 वर्ष झालं हा, दूध 5 व्यवसाय वर्ष नाही, माझं 10 वर्ष झालं दूध व्यवसाय, 10-15 वर्ष. 10 वर्ष झालं दूध व्यवसाय सुरू आहे. तर याच्यासाठी एकूण किती खर्च आला म्हणले? मी खर्च कसा आहे, करत केलेला आहे. एकदाच करत नाही खर्च. कारण कसं आहे, एकदा खर्च केलेला गोट आपण परवडत नाही. कारण कसं आहे, एका म्हशीपासून मी म्हशी एक वाढवत म्हशी बनवलेल्या आहेत. बरं, एकदाच 10,000 घेतलं तर 10, पुन्हा नंतर ते 8, ते आता पुन्हा एकदाच जर तुम्ही जास्त जर घेतलो, 10 जर टाकलो, तर ते काय होते, दुसऱ्या 10 टाकावं लागते, 20 करावं लागते. मग ते शेड नुकसान मध्ये जाते. त्यासाठी काय करायचं की आपण एकापासून सुरुवात करायची. सर आता मला सांगा, हे जे शेडची लांबी आणि रुंदी आहे कशा पद्धतीने ठेवल्या तुम्ही? खूप छान मला नियोजन या ठिकाणी गोट्याचं बांधकाम दिसू लागलं. कशा पद्धतीने मला सांगा, इथून इकडलं जे अंतर आहे ते किती फूट आहे? हे दावणी पासून आहे 18 फूट. तिकडं? हा, तिकडे हे इथून दावणीला आहे 2.5 फूट आपली, आणि तिथून तिकडे 12 फूट. हे जे इकडले जे उंची आहे, इकडून 3 फूट आहे. 3 फूट उंची, आणि पलीकडल्या साईडला 2.5 फूट. पलीकडल्या साईडला 2.5 फूट. हा, 2.5 आणि हे दोन मधले जे गव्हाणीतला जी जागा आहे ती किती आहे? 2 गव्हाणीची जागा आहे 20 इंच. 20 इंच. हा, 20 इंच. बरं. आणि एका म्हशीसाठी जे स्पेस आहे तिकडला 12 फूट. 12 फूट स्पेस सोडलेला हा, आहे. 12 फूट. आणि मध्ये जे रस्ता आहे ते किती आहे? हे 3-3.5 फूट आहे. 3.5 फूट रस्ता आहे. हा, 3.5. इकडली जी उंची आहे ते 3 फूट आहे. हा, 3 फूट. मध्ये जे स्पेस आहे ते 20 इंच 20 आहे. इंच आहे. आणि तिकडून जे गव्हाण आहे 2.5 फूट. 2.5 फूट आहे. आणि म्हशीसाठी किती फूट सोडले म्हणले? 12 फूट. म्हशीसाठी 12 फूट. सर 12 फुटामध्ये म्हशी खूप म्हणजे कम्फर्टेबली बसू शकतात? नाही, चांगलं बसू शकतात ना. कारण कसं आहे, आता मला आता छोटी जर जागा झाली तर ते शेण वगैरे आपल्याला ओढून एक सोडता येत नसते. असं काय करायचं, शेण ओढायचं आणि ते पलीकडे सोडायचं आपल्याला. म्हणजे कसं आहे, म्हशीच्या खाली राहणार नाही शेण, म्हणजे स्वच्छता राहील ते. त्यासाठी ते जागा म्हशी तर 6 फूट जागा लागते आपल्याला. 6 फूट शिल्लक आहे मागं पाठीमागं, म्हणजे त्याला कम्फर्ट बसण्यासाठी. म्हणजे आपल्याला म्हशी बसल्यानंतर शेण वगैरे ओढण्यासाठी जागा त्या ठिकाणी हा, जागा पाहिजे. आणि तिकडल्या साईडला काय लोक वासरा देखील वगैरे वासरं वगैरे बांधण्यासाठी पण आहे. म्हशीचं माग कसं आहे, त्याच्या वासरू, म्हशीच्या माग त्याचं वासरू राहते ते. बरं. आणि सर दुसरा महत्वाचा मुद्दा, 2 म्हशीमध्ये तुम्ही अंतर किती ठेवलं? 4 फूट अंतर आहे. 4 फूट अंतर आहे. 4 फूट अंतरामध्ये खूप व्यवस्थित नंबर 1 चांगलं बसते. 4 फूट अंतर बस झालं, खूप झालं. आणि शेडची सर उंची ठेवलेली आहे ती किती उंच आहे? मधली उंची? शेडची उंची ऍक्च्युअली 14 फूट पाहिजे, पण हे थोडी छोटी झालेली आहे. बरं. कारण की कसं आहे, मी पहिलं कसं आहे,
भरण्यात मला जास्त आले. हम्म. 14 फूट उंची पाहिजे शेडची. तर आता हे साधारण किती 11 फूट नाही, आहे? 11 फूट आहे. 11 फूट आहे मधला आहे ते. हा 11 आणि फूट आहे. तिकडला जे भाग आहे ते तिकडला 8 फूट आहे. 8 फुटाचं तेच अंतर आहे. आणि हऱ्यांच्या एकूण म्हशी सर लांबी किती आहे गोट्याची? लांबी आता माझं पूर्ण हे 70 फूट आहे. 70 फुटाचा गोटा आहे. 70 फूट. 70 आणि असं असं 34 फूट. 34, 36, 37, 38 फूट आहे. 38 फूट आहे. हम्म. आणि तुम्ही हे महत्वाचा एक विषय सांगितलं की जसं तुमच्याकडे म्हणजे म्हशी वाढल्या त्या पद्धतीनं तुम्ही हा मी त्या थोडं ठिकाणी थोडं गोट्याची वाढवत निर्माण गेलेलं आहे. सुरुवातीला काय करतात खूप लोक गोटा सुरुवातीलाच खूप मोठा गोटा बांधणं. कारण कसं आहे म्हशी राहते ना, मग तू शेड पण चांगलाच पाहिजे. हा. पण कसं आहे माहिती आहे का, थोडं म्हशी कसं आहे 10 म्हशी घ्या, त्याला चांगली व्यवस्था करा, चांगलं शेड बांधा, हम्म. तरच दूध देतील ना ते. नाही तर तुम्ही एक चिखलात खड्ड्यात जर ठेवलं त्यांना नेऊन तर दूध कसं देणार आहे? म्हशीसाठी कुठला ऋतुमान चांगला वाटते? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये चौथीच्या शरीराच्या दृष्टीने? शरीराच्या दृष्टीमध्ये हिवाळा चांगला आहे त्या म्हशीसाठी. हम्म. हिवाळा पण तेवढं पण नाही, कसं आहे हिवाळ्यात पण फॅट दूध कमी होते, पण चांगला म्हशीसाठी हिवाळाच आहे. बरं. या ठिकाणी सर वाळल्या चाऱ्याचं देखील तुमचं नियोजन खूप छान पद्धतीने वाटलं. तर इथं कुठले कुठले तुम्ही गुळी असेल स्टॉक करून ठेवले मला सांगा. हे मी वर्षाला मी स्टॉक करून ठेवतो. हम्म. हे कारण कसं आहे माहिती आहे का, हे आपल्याला जर ह्याच मेन जर हे चुकलं, हम्म. आपलं हे जर मॅनेजमेंट चुकलं हम्म. तर समजा धंदाच फेल झाला, चुकला समजा. हम्म. हे गुळी मी स्टॉक, सोयाबीनचं, हरभरा, हे पूर्ण मी 30-40 टन गुळी स्टॉक करून ठेवतो. बरं. हे आता सोयाबीनची गुळी आहे तुमची? सोयाबीन आहे, हरभरा मिक्सच आहे त्यामध्ये. गेल्या वेळेस हरभरा मला कमी मिळालं होतं, सोयाबीन जास्त मिळालं होतं. आता काही हरभरा वरी पण आहे, ते हरभरा आहे वरी पण. ते काय करतो, थर मिक्स करून ठेवतो मी ते. आणि आपल्या स्वतःच्या शेतामधून आहे की बाहेर विकत वगैरे? नाही, विकत पण घेतो मी. स्वतःच्या शेतामधलं आहे ते गोळा करून ठेवायचं आणि विकत मी एक शेणखत आहे, शेणखत विकतो मी. शेणखत विकून पण हे खरेदी करतो त्याच्यावर. बरं. काय किमतीला दर मिळतो समजा हे 3000 रुपये 4000 रुपये टन मिळते. बरं. तर सोयाबीनच्या गोळीबद्दल खूप शेतकऱ्याच्या मनामध्ये थोडी शंका असते, हीट जास्त असते, द्यायची की नाही, काय वाटतं तुम्हाला? प्रमाणात समजा दिलं तर काय फरक पडत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, जिथं आता आपण युपी मध्ये राहतो, आंध्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामधल्याने जर तिकडे जर गेला आंध्रामध्ये, भात जर खाल्ला तर कसं होणार आहे? आणि आपण इथं सोयाबीन आपल्याला पिकते इथं, तर ते चालतंय जनावराला, काही फरक पडत नसते. असं पण त्याचं प्रमाण व्यवस्थित दिलं पाहिजे. आणि सर गव्हाची देखील गोळी काही लोक स्टॉक करतात. आपल्याकडले जनावर गव्हाची गोळी खायला त्रास वगैरे देतात? नाही, काही नाही, खायला चांगलं आहे. समजा जर व्यवस्थित जर फीड मॅनेजमेंट केलं तुम्ही तर काही चांगलं, काही विषय नाही त्याचा. मी आता सोयाबीन भरपूर, आता मी युट्यूबवर बघतो, समजीकडे बघतो, त्यांनी सोयाबीन चांगलं नसतं, हे चांगलं नसतं, ते चांगलं नसतं, मग व्यवसायच परवडत नाही ना. मग हेच टाकायचं नाही, ते टाकायचं नाही, आपल्याला पिकतं सोयाबीन जास्त, आणि ते जर टाकायचं नाही तर ते वाटोळं करायचं, इथं काय टाकायचं आपण? परवडतच नाही, धंदाच परवडत नाही ना. मग आपल्या जे पिकतं ते जर आपण टाकलो तर परवडणार आहे ना धंदा. आणि याची हाईट तुम्ही कशा पद्धतीने उंच ठेवल्या? 18 फूट हाईट आहे. हे असं 45 फूट 18 फूट असं आहे, असं 45 आणि असं 20 फूट आहे. प्रत्येक दूध व्यवसायाला अशा पद्धतीनं सुका चारा स्टॉक करण्यासाठी एक गोडाऊन असलं पाहिजे. मेन मॅनेजमेंट इथूनच सुरुवात आहे. चारा मेन तुमच्याकडे स्टॉक असेल, आज जर स्टॉक चारा जर नसेल तुमच्याकडे तर मॅनेजमेंट पूर्ण चुकते. कारण की तुम्हाला आज जर इतर हे स्टॉक नसेल तर ते धंद्यावर तुम्हाला बर्डन येणार, तुम्हाला म्हशी विकावं लागणार. पुन्हा चारा वगैरे कमतरता जर असेल तर बाजारातून घ्यायचं मला तर आज 30 रुपये 40 रुपये पेंडी परवडत नाही, बाजारातून आणून परवडतच नाही धंदा. सर आता ते एक विकतचा चाऱ्याचा तुम्ही प्रश्न उपस्थित केल्यामुळे माझ्या विषय लक्षात आला. खूप लोकांकडे काय समजा जमिनीचा प्रॉब्लेम आहे, कमी जमीन आहे, गोट्यासाठी बांधकामाला जेवढी जमीन लागते तेवढीच जमीन आहे, तर अशा व्यक्तींना दूध व्यवसाय करायचं म्हणलं तर काय पर्याय आहे का, किंवा परवडू शकेल का चारा वगैरे विकत घेऊन? नाही, विकत घेणं चारा व्यवसायच करायचं नाही. कारण की लॉस मध्ये जाणार आहे ना त्यानं. कारण कसं मी ते पण बघितलं, माझ्याकडे समजा चारा विकत बघितलं, आपला घरचा बघितला, घरचा असेल तरच परवडते, नाही तर ते विकत घेऊन नाही परवडत धंदा. बरं. ते माझे कडबा घेऊन ठेवलेला आहे, कडब्यासाठी आहे. इकडे कडबा आहे? हा, बरं. कुटी करून ठेवलेला आहे मी. ते कडबा आणि ते तिकडे गुळी, हे कडबा, हे तिन्ही मिळून हे मिक्स करायचं. गुळी कडबा, गुळी मिक्स करायचं, कडबा मिक्स करायचं, सुपर नॅपर मिक्स करायचं, ऊस मिक्स करायचं. तर आता सर्वसाधारण तुमच्या इथं किती दूध देणार आहे? कमीत कमी किती लिटरच्या, जास्तीत जास्त काय लिटर पर्यंत क्षमता आहे? आता माझ्यापाशी 10च्या पुढचीच म्हैस आहे, 10च्या मधली ठेवत नाही मी, कारण 10च्या मधली शेडला परवडत नाही म्हैस. 10च्या पुढली 10 ते 16 17 पर्यंत आहेत, 10 ते 17 पर्यंत आहे माझ्यापाशी. बरं. तर खूप लोकांना वाटते एवढं 10 लिटर पण 12 लिटर म्हशी दूध देऊ शकतात का समजा? नाही, देतात. आता हे इथली 16 लिटरची आहे, 16 लिटर, 16 लिटरची आहे, 17 लिटरची आहे.
पुन्हा नंतर हे बघा, हे 12 लिटरचे आहे, हे पलकली 14 लिटरचे आहे, त्याच्या पलकली 14 लिटरचे आहे. एका वेळेस 7 लिटर समजा 7 लिटर 10च्या पुढंच आहे, म्हणजे 5-5 लिटर एका टायमाला, 7 लिटर एका टायमाला, म्हणजे 10 ते 17 पर्यंत आहे. माझ्याकडे 17च्या काही जास्त नाही, 17ची एक आहे आणि 16ची एक आहे. पुन्हा नंतर 14, 12, 13. तर याच्यामध्ये तुम्ही काय कंपार्टमेंट वगैरे केलेले आहेत का? इकडं म्हशी कुठल्या, म्हणजे दुधाच्या म्हशी आता वेगळ्या काय करतो मी, दुधाचे वेगळे आहेत ना, बगर दुधाचे वेगळे आहेत. आता हे कसं 2 टप्पे राहतात माझे. हे म्हैस वेली की पुन्हा नंतर हे खाली होते, आता मग हे वेली की हे खाली होते. हे असं माझे 2 टप्पे वेगवेगळे आहेत. चंदी फीड वगैरे वेगवेगळं द्यावं लागते ना मला, त्यासाठी वेगवेगळे फीड. म्हणजे दूध व्यवसायामध्ये तुम्हाला बॅलन्स ठेवणं खूप महत्त्वाचं बॅलन्स ठेवणं खूप महत्त्वाचं. म्हणजे एकदा जर संपूर्ण म्हशी आटल्या तर त्या ठिकाणी आपल्याला खर्च देखील. बॅलन्स जर नाही झाला तर दूध व्यवसाय परवडतच नाही, आणि बॅलन्स जर झालं तर मग परवडते चांगलं. सर, या गोट्यामध्ये एकूण काम करण्यासाठी किती माणसं आहेत? 4 माणसं आहेत. 4 माणसं. मग बाहेरचे आणि घरचे? बाहेर आपले घरचे पण 2 बाहेरचे 4 आहेत, असे 6 जण करतो आम्ही. 6 जण किती म्हशी एकूण सांभाळतात आता 6 जणांमध्ये? आता टोटल 80-90 आहेत माझे टोटल. बरं.